नमस्कार, पुलिस टाइम 24 में आपका स्वागत है। नागपुर पुलिस ने अवध माह के दौरान यानी 1 जनवरी 2024 से 23 अगस्त 2024 तक एनडीपीएस अधिनियम के तहत 169 अभियानों में 222 आरोपियों को गिरफ्तार किया है और रुपए भी जब्त किए हैं। पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र सिंगल ने पुलिस मुख्यालय में आयोजित प्रेस वार्ता में जानकारी देते हुए कहा कि जनवरी से अगस्त के बीच 4 करोड़ का माल जब्त किया गया है और इसमें यूनिट 3 की टीम ने अहम भूमिका निभाई है। आमची जे यावर्षी जे ट्रान्सफर झालेले आहे ते आम्ही सगळे लोकांना विचारून त्यांचे कार्यपद्धती ते काय कोण इथे इकडे तिकडे काय इंडल्ज आहेत का इतर कामामध्ये किंवा त्यांची हिस्ट्री कशी राहिलेली हे सगळं बघून आम्ही केलेलं आहे। काही लोक असे आहेत ज्यांनी कधी हेडक्वार्टरमध्ये काम केलेलं नाही। दिस इज अ नॉर्मल रूटीन प्रोसेस। सगळ्यांना मग एकच जागा आम्हाला काम करायचे आणि इतर जे हेडक्वार्टरमध्ये बसलेले आहे काही वेळेस आपल्याकडूनच माझ्याकडे व्हॉट्सअप मेसेजेस आहे सांगतात पण की साहेब हे हेडक्वार्टरमध्येच राहणार। हा रूटीन प्रोसेसमध्ये लोकांना आपण सर्क्युलेट करत राहतो आणि जसं आमचं आहे आम्ही सगळे डिपार्टमेंट्समध्ये काम केलेलं आहे। इतर जे अधिकारी बसले सगळ्यांनी केलेलं आहे। त्याच आधारावर आम्ही ही कारवाई केलेली आहे आणि ज्यांची जेन्युइन प्रॉब्लेम्स आहे काय त्यांची स्वतःच्या मेडिकल इश्यू आहे किंवा त्यांच्या परिवारामध्ये असं आहे ते सगळे बघून आपण हे करतो। आता आपल्याकडे नवीन अधिकारी कर्मचारी पण आलेले आहे। आमच्याकडे ट्रॅफिकमध्ये जवळपास 225 लोकांची वेकेन्सी होती। हे सगळं बघून आपण ही कारवाई केलेली आहे। तरी पण आपण 100% लोकांना संतुष्ट करू शकत नाही, ते आम्ही मान्य करतो, परंतु कोणावर काय अन्याय होऊ नये त्यासाठी आमची नेहमी आमचा प्रयत्न असतो। त्याचप्रमाणे अजूनही राहील। काही लोकांनी आपले रिप्रेझेंटेशन दिलेले आहे ते बघून जेन्युइन असतील तर आपण मान्य करू। तसेच आपलं जे तहसीलचं जे आपण मुद्दा सांगितला आता हे यावरी जर तुम्ही सोशल मीडियावर पाहिला किंवा आपले वर्तमानपत्रामध्ये पाहिला किंवा इतर लोकांची चर्चामध्ये जर पाहिला तर याचे 2 वेगवेगळे विचार असतात। तर ते आपले सगळे हे बघून कारण आता जर आपण सर्वांना अशी सूट दिली तर सगळे पोलीस स्टेशनमध्ये आता एक विचार करा असं चालू झाला तर आपल्यावर कसे लोक बघतील किंवा काय काय सांगतील हे विचार करूनच आणि असा म्हणजे त्यांनी परवानगी घेऊन ठीक आहे हे केला त्याच्या मग व्हिडिओ बनवणे व्हिडिओ स्वतःचे व्हायरल करणे किंवा टाकणे हे कुठपर्यंत म्हणजे तुम्ही मान्य करणार हे तुमच्यावर आहे। परंतु एक मर्यादा असतात त्या मर्यादामध्ये काय झाला तर आपण मान्य करतो, परंतु हे जे असे जे आहे एक लिमिटमध्ये झालं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे आणि माझा पण स्वतःचे म्हणणं आहे। त्याप्रमाणे आपण कारवाई केली। नागपुर से राजेंद्र पाठक की रिपोर्ट। ऐसी खबरों को देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब करें। धन्यवाद।